आता बघा दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। मुंब्र्यातील एमआयएम नगरसेविका सहर शेख यांना मुंब्रा पोलिसांची नोटीस विजयी होताच मुंब्रा हिरवं करून टाकू असं वक्तव्य केलं होतं। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 अनुसार सहर शेख यांना नोटीस देण्यात आली। मुंब्र्याला हिरवा करायचं म्हणणं म्हणजे हिंदूंना धमकावण्यासारखं आहे। एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या विरोधात सोमय्या आक्रमक झालेत। सोमय्यांकडून मुंब्र्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली। नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका सरिता मस्केंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे। शिवसेना भवनातील बैठक आणि कोकण भवनात गट स्थापनेवेळी सरिता मस्के गैरहजर होत्या। देवदर्शनाला गेल्यानं फोन बंद असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। गटामध्ये नावं आलं की पक्षांतर बंदी लागू होणार। गटप्रमुखांच्या आदेशाविरुद्ध गेल्यास नगरसेवक पद जाण्याची शक्यता आहे। निवडणुकीनंतर महिन्याभरात आघाडी किंवा गट नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे। मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर व्हावा अशा आशयाचे बॅनर लागलेत। महापौर मराठीच व्हावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा मनसेचा इशारा आहे। बॅनरमुळे राजकीय वातावरण तापलं। अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे। समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमची एकामेकांना साथ पाहायला मिळते। राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। मनसेचे मुंबईतील 6 नगरसेवकांकडून गट स्थापन करण्यात आलाय। शिवतीर्थहून कोकण भवनात जात त्यांनी नोंदणी केली आहे। यशवंत किलेदार मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते आहेत। भाजपा आमदार नारायण कुचेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाले। पोलीस बंदोबस्तात पैसा वाटतो असा संवाद आहे। बहिणीला निवडून आणण्यासाठी कुचेंनी पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात येतोय। कुचेंनी मात्र हे आरोप फेटाळलेले आहेत। सोलापूरमध्ये महापौर पदासाठी भाजपच्या 3 आमदारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। सोलापूर महापौर पदाचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे। त्यामुळे महापौर पदासाठी जोरदार चढाओढ जी आहे ती पाहायला मिळणार आहे।